दिवस कासराभर असतानाच आज देवतळ्यातली गर्दी मोडली. आपसुकच बनलेल्या खोलगट्टीतील गाळ मातीवर 5-25 पोरे खेळली न खेळली तोच नामचंदांची झोंबी जाहीर झाली. ती कुस्तीही बघता बघता आटोपली. एकाची पाठ लागली, एक जिंकला. कुस्त्यांची दंगल आटोपली. पंचांचा फेटा औंधा गावच्याच पैलवानानं जिंकला. गाव खुशीत आला. तरण्या ताठ्या पोरांनी जिंकलेल्या पैलवानाला खांद्यावरून मिरवीतच देवळापुढे आणला. त्या मिरवणुकीच्या मागोमाग सारी जत्रा देवळाच्या पटांगणात आली. सटी दिवशीचा महत्त्वाचा कार्यक्रम आता होणार होता. निळ्या मांग कपाळावर भंडारा ल्याला होता. लालसर रंगाच्या धोतराने त्याने स्वतःची कंबर कसली होती. बिथरलेल्या डोळ्यांनी तो जत्रेकडे बघत होता. त्याच्या अंगात देवाचा संचार होऊ लागला होता. तो आतल्या आत घुमत राहिला. वरलांनी मोठमोठ्यांनी डफली बडवण्याची घाई घेतली. वाघ्या मोरळ्यांची जोडपी निरनिराळ्या बघ्यांच्या कोंडाळ्यात धायट्यावर आली. भादव्यातल्या कुत्र्यागत कमरा हलवीत वाघे चमत्कारिक चित्कार काढू लागले. मोरळ्यांची पावले भुईवर ठरेनाशी झाली. सारेच नाचणारे घामाने न्याले. यात्रेच्या गोंगाटात एकच शब्द डोके वर काढून नाचू लागला, मल्हारी मल्हारी. निळ्याचे झाड वादळाने झिंगले. पायाच्या अंगठ्यापासून माथ्यावरच्या शेंडीपर्यंत त्याच्या शरीरात हालचाल भरली. तो गावकीचा वाघ्या जोराने ओरडला, येळकोट येळकोट घे. साऱ्या नजरा कुणाला तरी शोधू लागल्या. गावचा पाटील कुठे दिसत नव्हता. त्याने तरवडाची फुले वाहून पूजा केल्याशिवाय देवाचा लंगर तुटणार कसा? एक चौगुला धावला. पाटील घराण्यातली पोरे आज सकाळपासूनच यात्रेपासून वाहिली झाली होती. दूर दीपमाळेच्या कट्ट्यावर त्यांची काही खलबते चालली होती. कुस्त्याचा खेळ, वाघ्या मोरळ्यांचे नाच, तंबूतला सिनेमा आणि कनाती आडच्या गोऱ्या पान लावण्या या सर्वांना वाढून जाईल असा काही विषय त्यांना गवसला होता. त्यांच्यापैकी एक जण नुकताच गावाकडे गेला होता. त्याने पाहिजे ती खबर आणून पावती केली तर भलताच मजा येणार होता. पाटील मंडळी त्या घोळात गुंतली होती. कायद्यानं वतने नाहीशी केली तरी गावकीचे म्होरकेपण अजून पाटलांच्या हातीच रेंगाळत होते. तुळशीराम पाटील, ओ तुळशीराम पाटील. हुडक्या घेत घेत दीपमाळे नजीक आलेल्या चौगुल्याने हरळी दिली. तुळशीराम बैठकीतून उठला. काय र? जवळ पोचलेल्या चौगुल्याला त्याने विचारले. चला की राव, निळ्या अक्षी बेभान झालाय. चल म्हणत तुळशीराम निघाला. पण जाता जाता त्याने कोणाला तरी सांगितले, विठ्ठल आला की मला सांगा बरं का, मी आलोच लंगराला फुलं घालून. तुळशीराम पाटलाने परंपरा पाळली. दगडी शिळेला बांधलेल्या भल्या मोठ्या पोलादी साखळदंडाला त्याने हळदी कुंकू वाहिले, फुले वाहिली. सारी जत्रा गरजली. येळकोट येळकोट घे खंडेराया. निळू वाघ्यानं त्या लंगराला हात घातला. तो साखळदंड वाघ्याच्या हिसक्याने तुटला तर गावावर खंडोबाची कृपा आहे म्हणायची. नाही तुटला तर देवाला कौल लावायचा. त्याची भाकणूक करीत रात्र जागवायची. हा कैक पिढ्यांचा रिवाज होता. पुन्हा एकदा येळकोटची गर्जना उठली. वरलांनी वाद्यांचा कल्लोळ केला. निळ्याने त्या अजस्त्र साखळदंडाला पहिला हिसका मारला. साखळदंडाच्या कड्यांचा केवळ आवाज झाला. झिंगलेला मांग पहिल्या सलामीतच शुद्धीवर आला. जत्रा पुन्हा जोराने गरजली. येळकोट येळकोट घे. निळ्या दुसरा हिसका मारणार इतक्यात तुळशीरामाला कुणीतरी डिवचले. त्याने मागे वळून पाहिले. डिवचणारा विठ्ठलच गावातली खबर घेऊन पोचला होता. त्याने मान डोलावली तसा तुळशीराम झटक्याने तिथून हल्ला. गर्दीतून वाट काढीत मोकळ्यावर आला. सारी पाटील मंडळी ही जत्रेतून बाहेर पडली होती. कसल्या तरी संशयास्पद आनंदाने ती सर्वजण घोळामेळाने गावाकडे निघाली. तिकडे निळ्या हिसके मारीतच होता. यात्रा आरोळ्या ठोकीतच होती. येळकोट येळकोट घे खंडेराया. देवापुढचा जल्लोष आणि यात्रेचं औत्सुक्य तिथेच ठेवून तुळशीराम पाटील आणि मंडळी तडातापडी गावात पोचायला 10-5 मिनिटे पुरली. बरोबरच्या मंडळींना तुळशीराम म्हणाला, तुम्ही बसा पारावर, मी स्वतः एक डाव बघून येतो. आता मंडळी गावात आली होती. म्या पाहिलं या ह्या डोळ्यांनी. खबर आणलेला विठ्ठल म्हणाला, सारीच जाऊया की मग त्याच्या घरावर. एक हुमदा दांडगा पाटील बोलला, नको, गावानं कशाला त्याच्या घरी जाया हवं, त्यो येईल की गुडघ्यावर चालत. बसा, मी आलो. तुळशीराम झटक्याने मावळतीच्या अंगाला वळला. दिवसाचं चक्कर आता त्याच्या तोंडासमोर आलं होतं. खबऱ्या विठ्ठल उगीचच पाटलाच्या पाठोपाठ चालू लागला. न जाणो एकलकोंड्या पाटलाला दगाफटका झाला तर, असा विचार त्याने केला. मुसलमानाच्या आळीत चिटपाखरू नव्हते. सारी माणसे खंडोबाच्या देवळाकडे गेली होती. म्हातारी खाला बाबूलालच्या सोप्यात डोळे मिटून बसली होती. तिचं मरतुकडं कुत्रं वेटोळे करून अंगणात पडलं होतं. तुळशीरामाच्या चाहुलीने त्याने फक्त मान वर केली. ते हललं नाही की भुंकलं नाही. तुळशीराम पुढे आला आणि शिराज आबाच्या घरापुढे सावधगिरीने थांबला. विठ्ठल मागेच होता.
त्याचे तसे येणे तुळशीरामाला फारसे आवडले नाही. ऐका, विठ्ठल हलक्या आवाजात म्हणाला. शिराज आबाच्या कौलारू घरातून कोणाचे तरी संवाद सुस्पष्टपणे ऐकू येत होते. लाडात आलेला पुरुषी आवाज मुद्दाम उर्दू बोलीत बोलत होता. बायकी आवाजाला लवंगी मिरच्यांच्या ठेच्याचा ठसका होता. गाववालों को पता चला तो? काय होतंय? मी काय लागतंय रे गावाचं? तुझ्याशिवाय कोण हाय मला? और मेरी जोरू का क्या? मातीत बशीव तिला. मी नाही माझ्या घरावर इस्तू ठेवला, तू बी ठेव. यहाँ रहना मुश्किल होगा. चल की मुंबईला मग. चल मुंबईला, चल धुळ्याला, चल मोर्चापूरला. तुझ्या मागची कुत्री मी. कुठं भागानगराला नेणार असलंच तिकडे येईन. माना लेकिन. आता लेकिन बिकिन नग करू. माझी धी तुझ्या वट्यात घातली म्या. सांगे माझा बादशाह र तू. तुळशीराम पाटलाचे सारे अंग भडकले. ती प्रेमी कबुतरे त्याला साय संगीत सापडली होती. अगदी हलक्या आवाजात त्यानं हाक मारली. विठ्ठल जी. हो आत. आणि सांग त्याला पारावर गाव जमलाय, तुला बोलावलंय. येईल का त्यो? त्याचा बाय येईल. आणि ती बाय, तिला पण आण पदर धरून. पाटील जा की, मी हाय. विठ्ठल दारातून आत गेला. ती दोघे एकमेकांच्या कवेतच होती. विठ्ठल खाकरला. रहिम्या मुसलमान गांगरून उभा राहिला. ढोराची चांगुणा निलाजरेपणानेच बाजूला झाली. तिला पदराचे भान नव्हते की चोरटेपणाची जाण नव्हती. रहिम्याशी बोलायचे ते सोडून तरणा विठ्ठल तिच्याकडेच बघत राहिला. चांगुणा ठेंगणी ठुसकीच होती, पण रानजाईच्या झुडपासारखी मातलेली होती, सर्वांगांनी फुलारली होती. तिच्या नखऱ्याच्या धुंद वासाने विठ्ठल देखील चक्रावल्यासारखा झाला. विठ्ठलकडे बघत तिने पडला पदर हाती धरला आणि डावी भुवई उंच चढवली. विठ्ठल हैराण झाला. तितक्यातल्या तितक्यात त्याला रहिम्याचा हेवा वाटून गेला. तुळशीराम पाटील बाहेर उभा आहे हे त्याच्या ध्यानात होते, म्हणूनच तो स्वतःला सावरू शकला. हे लुसलुशीत खाजे त्याच्या डोळ्यांना भुरळ घालण्या इतके नवलाचे होते खास. तिचे गोरेपान गाल, डाव्या गालावरचा तीळ, संतापाचा आविर्भाव सारेच खाऊन टाकण्या इतके मिठ्ठास होते. विठ्ठल मोकळा नव्हता. त्याने रहिम्याला म्हटले, रहीम जी चल. कुठं? पारावर. का? गाव जमलाय, आस्साच्या आस्सा चल. पंचायत? नव, गावकी. विठ्ठलने गावकी शब्दाखाली खरमरीत रेग मारली. आणखी प्रश्न विचारायची हिंमत रहीमला झाली नाही. तो गावाचा ऋणाईत होता. उभ्या गावात मुसलमानांची 2च घरे होती. गावकऱ्यांच्या आधारावर ती उभी होती. रहीमची तिन्ही भावंडे कधीच मुंबईला जाऊन स्थायिक झाली होती. आईबाप इथल्याच मातीत मिसळले होते. गावचे मराठे सागुती खात होते. बकऱ्यावर सुरी चालवण्याच्या कामासाठीच त्यांनी रहीमला सांभाळला होता. त्याची शेती गावचे शेतकरीच पिकवित होते. गावच्या विरुद्ध जाणे त्याच्या ताकदीबाहेरचे होते. परगावी जाऊन त्याचे निभण्यासारखे नव्हते. त्याला 5 पोरे होती. वयाने 40शी गाठली होती. ऐन वयात कसल्या तरी अपघाताने त्याच्या दोन्ही कानांना ठार बहिरेपणा आला होता. गावाचे कुंपण ओलांडणे त्या काळ्या मेंढराला परवडण्यासारखे नव्हते. त्याने मुकाट्याने खमीस चढवला. मघा तो चांगुणेशी चावटपणा करीत होता. विठ्ठलसमोर तिचा निरोप घेण्या इतकी उजागिरीही त्याला उरली नाही. चांगुणा हात कमरेवर ठेवून विठ्ठलाच्या येण्यावर डोळ्यांनी थुंकत होती. रहीम जायला निघाला तशी तीच होऊन म्हणाली, मी जाते वाडीकडं, उद्या भेटन. चांगे. विठ्ठल उगीच छाती फुगवून ताटला. पडक्या उभारीनं बोलला, तुला पण आलं पाहिजे. कुठं? पारावर. मी नाही याची. वाडीला जाऊन कातडी आणायची हायत. बा माळशिरसला गेलाय. चल म्हणतो तर. विठ्ठल गुरकावला. शाप येणार नाही मी, असे सांगून तिने कोपऱ्यातली डालपाटी उचलली आणि विठ्ठलला चक्क ओलांडून भोरडी भिरभिरत जावी तशा भराक्यानं ती निघून देखील गेली. बाहेरच्या लिंबऱ्यापाशी थांबलेल्या तुळशीराम पाटलाने डोळे थोराड केले, पण त्याच्या दृष्टीला तिचा पाठमोरा फणकाराच तेवढा जाणवला. गव्हाची राने हुंदडीत एखादी वाऱ्यावरची अवखळ लहर निघून जावी तशी ती बेछूट निघून गेली. तिच्या चौचाल पदराने हवेवर चपराका मारल्या. चोळीखालच्या गोरट्या पाठीने तुळशीरामाच्या कोंबड्याला पाठीखाली डालून टाकले. ती गेली, दिसेनाशी झाली. दिवसाचा देव धारेवर पोचला. पारावरच्या जुनाट लिंबाने आपले शेंडे लाल रंगात रंगवून घेतले. लिंबातळी जमलेल्या पाटील मंडळींच्या डोक्यात संतापाची आग कोंदटली. तुळशीराम आणि विठ्ठल आले आणि वर चढून जाग्यावर जाऊन बसले. अपराधी रहीम मान खाली घालून समोर उभा राहिला. एक धुमसती शांतता उगीचच साऱ्या पाराला प्रदक्षिणा घालून गेली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. त्या शांततेला तुळशीरामानेच हटकले. दूर बसलेल्या विठ्ठलाला त्याने विचारले, रामुशी नाही करे कोणी? खंडोबाच्या जत्रेत हायच सारी. एवढ्यात उगवतीचा गलका कानावर आला. जत्रा परतली.
त्या गलग्याकडे ध्यान देत कोणी म्हणाला, जत्रा फिरली? वय वाटतं, विठ्ठल बोलला. सारी जण जत्रेच्या दिशेने पाहू लागली. सांजेच्या प्रकाशात 4-2 गडी पाराकडेच वळताना दिसले. त्यांच्या मागेही कलकलता घोळका येतो आहेसे दिसले. एक म्हातारासा शेतकरी मागं पुढं बघत अगदी पाराच्या पायऱ्याशी आला. पाटलाने विचारले, का हो नाना, लंगर तुटला नाही का देवाचा? नानाने काही उत्तर दिले नाही. 4-5 पायऱ्या चढून तोही पारावर आला. नीट माणसात येऊन बसला. तोवर सारे कान त्याच्याकडेच लागले होते. तो बेताने बोलला, लंगर तुटला नाही. जत्रा बरी फिरली? कोणीतरी विचारले. मांग मरता मरता वाचलं. म्हणजे? दोघा तिघांनी एकदम विचारलं. निळ्याला रक्ताची वांती झाली साखळी तोडता तोडता. यंदा लंगर तुटलाच नाही याची सर्वांना खात्री पटली. पेटलेला तुळशीराम मग मोठ्यांदा बोलू लागला. म्हणाला, गावात अशी दगडी पापं चालल्यात, कसा तुटावा देवाचा लंगर? कसलं पाप? एकाचे जाणते कुतूहल विषयावर आले. हे मुसलमान पकडून आणलंय आज गावामोरं. तुळशीराम रहीमकडे बोट दाखवीत म्हणाला. रहीमने मान खाली घातली. अंधारल्यासारखे झाले. तेव्हा सारे जण डोळे थोरले करून अपराधी रहीमकडे पाहू लागले. तो दणगट पुरुष झुकून उभा होता. जत्रेच्या झुंडी पाराच्या रोखाने आल्या. मुले बाळे, बाया बापडे, गावकरी, पाहुणे सारे होळीच्या टेकावर पाराच्या अवतीभवती जमा झाले. काही ऐकण्या बघण्यासारखे असल्याच्या जाणीवेने सारे दाटीवाटीने बसले. यात्रेतून परतणारी गॅस बत्त्यांची एक ओळ तेवढ्यात तुळशीरामाने थांबवली. गड्यांनी माथ्यावरच्या बत्त्या खाली ठेवल्या. अंधारात भरलेल्या न्यायसभेला अनायसे दीपदान झाले. एखाद्या सभेसाठी जमावी इतकी गर्दी गाव मध्यावर जमली. नाईक हाय का कुणी? तुळशीरामाने पाटीलकीचे अधिकाराने नव्याने हरळी दिली. जी. दामू रामुशाने पाटलाच्या हाकेला ओ दिली. तो अजिजीने पळत आला. असाच जा वाडीकडं आणि ढोराच्या चांगीला घेऊन ये, आशील तशी. जी. त्या अंधारल्या वेळी तो हुकमाचा चाकर वाडी रस्त्याकडे वळला. न्यायाचे काम सुरू झाले. जमलेल्या गर्दीत रहीमची पोरे आली होती. त्याची बीबीही आली होती. पुढे येण्याचे धारिष्ट्य तिला होणे शक्यच नव्हते. रहीम अंग चोरून उभा होता. पारावरच्या बत्तीचा उजेड तो टाळीत होता. त्याच्या अंगावरचे सारे कपडे घामाने ओलेचिंब झाले होते. एखाद्या पंचरशी पुतळ्यासारखा दिसणारा तो रेखीव माणूस फार हतबल झाला होता. त्याची उंची ठेंगणी ठरली होती. त्याचे भरीव हातपाय लुळे पडल्यागत झाले होते. त्याचे सरळ सुबक नाक आज नगरीपुढे खाली झाले होते. नकटे ठरू पाहत होते. त्याच्या बहिऱ्या कानात कांठळ्या बार काढीत होत्या. रहीम, तुळशीराम बोलला. साऱ्या समाजाला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने बोलला. जी मालक. रहीमने कापरे उत्तर दिले. विचारणाराची ताकद त्याला माहीत होती. ढोराची चांगी तुझ्या वळकीची हाय का? जी. तुझ्याकडं तिचं येणं जाणं होतं? जी. तिचा नवरा उलटलाय? जी. ती बाच्या घरी राहते? जी. तू गावकरी आहेस? जी. गावची आगळीक तू करू नको? जी. केलीस का नाही? केली. काय केलंस? रहीम गप्प झाला. केलंस ते सांगताना का बाचकतोस? तिरीमिरी येऊन तुळशीराम पारावर उभा राहिला. गाव तुझ्या खुदब्यासाठी वळं देतं, पिराची कंदुरी करतं, डोला सजवतं, आलावा नाचतं. गावानं तुला दूर ढकललं नाही. तू गाव नाचलास का नाही? रहीमला बोलवेना. तो पटकन खाली बसला. तुळशीराम पाटलाने पारावरून खाली उडी घेतली. रामोशांना हाका घातल्या. लढाईतला मर्द नाचावा तसा तो नाचू लागला. सखा, सुभाना, राम नाईक, धरा त्याला अन आणा पारावर. कासरा आणा बामणवाड्यातला अन बांधा याला लिंबासंग. पारावरची माणसं पटापट उतरली. गावच्या रामोशांनी रहीमला उठवला. जवळजवळ उचलूनच पारावर नेला. उभा राहता करून त्याला खरोखर दोरांनी लिंबाच्या बुंध्याशी बांधला. हात मोकळे राहिले. देह जखडला. रहीमबद्दलची दयामाया कोणाच्याच काळजात उमटली नाही. सारी कुजबूज त्याला लाखोली वाहू लागली. त्याने हू का चू केले नाही. हेला सजा काय करावी? तुळशीराम ओरडला. न्यायाधीशाला न्याय कोण सुचवणार? पाटलाचा शब्द गावलेखी कायद्याचा कायदा होता. पाटलासारखे उधाण साऱ्यांना आले. हाना पायतानांनी. एकाएकीच झुंडीच्या झुंडी पाराकडे धावल्या. मग परिस्थिती कोणाच्याच काबूत राहिली नाही. पोराठोरांनी सुद्धा साऱ्यांनी जाऊन त्या पापी माणसाच्या थोबाडात जोडे मारले. रहीमचे अंग रक्तबंबाळ झाले. ओठांच्या कोपऱ्यातून रक्त निथळू लागले. कोणी म्हटलं तर कोणी देखील त्याला वाचवण्याचा उपाय काढला नाही. त्याचा अपराधच तसा होता. त्याच्या करणीनेच गावच्या दैवताचा लंगर आज अतूट राहिला होता. कधी घडला नव्हता असला अपशकून आज साऱ्या गावाच्या वाट्याला आला होता. कुत्र्यांच्या झुंडीत सापडलेल्या सशासारखा रहीमचा चेंदामेंदा झाला तेव्हा गर्दी हटली.
बाया बापड्या घरोघर निघून गेल्या. त्याच्या बायकोकडनं त्याला मारा सोद्याला, कुणीतरी तशातही सुचवले. पण त्याची बायका पोरं कधीच निघून गेली होती. नेमके हीच टिप्पण साधून चांगुणा आली. दामू तिला पुढे घालून घेऊन आला. उसळली तरी नागिण सरळ चालते थोडीच. तसल्याच डोळे बिथरवणाऱ्या चालीने ती पारापाशी आली. तिला पाहून गर्दी कोलमडली. हां, बरी आली येसवा, नाक घास नगरी पुढं, पुन्हा हुमऱ्याबाहेर पडणार नाही असं म्हण तोंडानं. एका म्हाताऱ्या पाटलानं बाई म्हणून तिची कणव करण्याची खटपट केली. बावरलेल्या हरणीसारखी चांगुणा पारावर आली. झाडाशी बांधलेल्या रहीमची दुर्दशा बघून तिच्या काळजाची चाळण झाली. प्रीतीचा कड तिच्या सर्वांगी उसळला. ती पारावर चढली. अर माझ्या कर्मा असं म्हणून ती रहीमच्या जखमा कुरवाळण्यासाठी वाकली. तुळशीराम पाटलाने तिला दंडाला धरून मागे खेचली. स्वतःच्या पायातली वहाण काढून तिच्या हाती देत तो म्हणाला, हान त्याला एक. साऱ्या गावानं जोडं मारल्यात त्याच्या टाळक्यात. फाटेपर्यंत ताणलेल्या डोळ्यांनी चांगुणेने तुळशीरामाकडे पाहिलं. ती वहाण खाली टाकली. रहिम्या, घे ती वहाण अन हान या येसवेच्या गालफडात, पाटील ओरडला. अर्धमेल्या अवस्थेतही रहीमने हालचाल केली. कुणीतरी ती वहाण खरेच त्याच्या हाती दिली. त्याच्या हाताला बळ कसे ते उरलेच नव्हते. हान, तुळशीराम ओरडला. दाती खाती येऊन ओरडला. त्याने लटक्या हाताने ती वहाण चांगुणेकडे टाकली. ती तिच्या पदराला चाटून गेली. इश्कबाजी करणाऱ्या आशुक-माशुकांनी एकमेकांना जोड्यांनी हाणावे, मग नगरीने त्यांना क्षमा करावी, हा विचार तुळशीरामाला कसा सुचला कोण जाणे. आता तू हान येसवे, पाटील चांगुणेला ओरडला. जीव गेला तरी मी त्याच्यावर हात उगारणार नाही, चांगुणा वेड्या निश्चयाने बोलली आणि आपल्या याराच्या दिशेने पुन्हा झेपावली. उरलेला समुदाय भूतासारखा भडकला. सर्वांनी साधेल त्या मार्गांनी तिच्या तरण्या लुसलुशीत शरीरावर प्रहार केले. लाथा, बुक्क्या, काठ्या, जोडे. मातलेल्या जनावरांच्या धुमश्चक्रीत ती जाईची वेल फाटली, ओरबडली गेली, असहाय्यपणे खाली कोसळली. अजून हान जोड्यानं त्या रहिम्याला, शपथ घे अन हो मोकळी, तुळशीराम म्हणाला. तशाही अवस्थेत तिनं मानेनं नकार दिला. तिचा बाईपणा निकोपच राहिला होता. रहिम्या, तुळशीराम कडाडला. शपथ घे गावामोरं, हिचं तोंड बघणार नाही अशी. गाव खोळांबलाय. मी पुन्हा या येसवेचं तोंड बघणार नाही, अल्लाची कसम. रहीम थरथरत सारे वाक्य बोलला. चांगुणा भुईवर पसरली होती. तिच्याकडे त्याने नजर देखील फिरवली नाही. ते चुरगाळलेलं शरीर गावकऱ्यांनी तिच्या बापाच्या खोपटात नेऊन टाकले. रहीम आपल्या वस्तीपर्यंत पोचला. त्याने शिक्षा भोगली होती. गावकऱ्यांपुढे नाक घासले होते. रामोशाच्या गड्यांनीच त्याला घरापर्यंत नेला. त्याच्या कच्च्या बच्चांच्या हाती त्याला सुपूर्द केला. बहिरा रहीम अजून गावपंढरीत नांदतो आहे. चांगुणाने मात्र वाकळ धरली ती धरली. ती पुन्हा उठली नाही. ती मेली, जुनी पुराणी झाली. ढोरवाड्यातल्या बायका आपसात बोलताना अजून देखील भीत भीत बोलतात. गावापुढं शानपण नाही. पाटलाचं एकूण एक पोर मरत होतं चांगीवर. तिला रांडेला मरण आलं ते या रहिम्यापायी. पाप साधलं नाही, त्यांनी न्याय केला. काय म्हणायचं या भोगाला. चांगुणेचे नाव अजून निघते. एखाद्या तमासगीर पोरीचे देखणे पण सांगताना गावातले जवान म्हणतात, पोरगी अक्षी माल होती, ढोराच्या चांगीचीच तसबीर जणू. धन्यवाद.